नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधींची सत्याग्रहाची संकल्पना. तर सत्याग्रहाची संकल्पना लिहित असताना आपल्याला हा प्रश्न लिहित असताना डिस्क्रिप्टिव्ह लिहित असताना हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ती परीक्षा कोणती असो, UPSC असो MPSC असो, आपल्याला त्याची प्रस्तावना करावी लागते. मग प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? तर प्रस्तावनेमध्ये हे सांगितलं पाहिजे की सत्याग्रह म्हणजे गांधींनी जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे. गांधीजींच्या सर्व विचारामध्ये सत्याग्रहाचा जो विचार आहे त्याला एक असं महत्त्वाचं स्थान आहे. कारण गांधीजींच्या पूर्वी जी सत्याग्रहाचा प्रयत्न होता जगातला तो वैयक्तिक पातळीवरचा होता आणि गांधींनी त्याला सार्वजनिक सत्याग्रहाचं रूप दिलेलं आहे आणि म्हणून अहिंसात्मक संघर्षाचं ते सर्वात मोठं अस्त्र आहे. सत्याग्रहाचे वास्तविक स्वरूप नैतिकच आहे, पण सत्याग्रह या शब्दाचा शब्दशः अर्थ जो आहे तो आहे सत्याचा आग्रह आणि त्यावर त्या सत्याग्रहाची नितांत श्रद्धा अपेक्षित आहे. हे आपण प्रस्तावनेमध्ये अधोरेखित केलं पाहिजे. हिंसात्मक साधनाचे सत्याग्रहाला वावडे आहे, म्हणजे ते त्याला हिंसात्मकता मान्य नाही. म्हणजे सत्याग्रहाला त्यांनी आत्मबळही म्हटलेलं आहे आणि म्हणून आंतरिक प्रेरणेतून सत्याचा आग्रह देत असताना तो हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही आणि विश्वाच्या विरोधामध्ये सर्वस्व अर्पण करायला तयार होईल. अशी पार्श्वभूमी आपण सत्याग्रहाच्या महात्मा गांधींच्या प्रस्तावनेमध्ये मांडली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे हा प्रश्नाचं स्वरूप आपण उत्तर कसं लिहायचं आहे आणि हे एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर ते काय आहे? तर सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना करायची आहे. दुसरा मुद्दा आपला येतो तो म्हणजे सत्याग्रहाचा अर्थ काय आहे हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची बाब आहे प्रश्नाची उत्तरातली, ते म्हणजे सत्याग्रहाचं तंत्र काय आहे. आता सत्याग्रहाच्या तंत्रामध्ये त्यांनी 5 तंत्र सांगितलेली आहेत. पहिलं तंत्र आहे असहकार, दुसरं आहे सविनय कायदेभंग, तिसरं आहे उपोषण हिजरत, चौथं आहे उपोषण आणि पाचवा आहे हरताळ. म्हणजे ह्याचा क्रम मागे पुढे केला तरी चालतो, पण हिजरत म्हणजे देशत्याग आणि हरताळ म्हणजे कामगारांनी काम बंद करणे आणि हे काम बंद करत असताना त्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने काही तासापुरता निषेध म्हणून काळी फीत बांधून 1 तास निषेध करायचा आणि पुन्हा कामावर जॉईन व्हायचा, अशा पद्धतीचा तो हरताळ त्यांनी सांगितला. आणि ही सगळी जी सत्याग्रहाची तंत्र आहेत ती लोकशाही शासन व्यवस्थेला अत्यंत पूरक आहेत आणि म्हणून मग आपण पाहतो की लोकशाही शासनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं ठरते. तर आता आपण पुढची स्लाईड घेऊ. त्याच्यामध्ये काय आहे, प्रस्तावनेमध्ये आपण काय सांगायचं ते आता पाहिलेलं आहे की सत्याग्रहाचं रूपात गांधींनी सामूहिक लढ्याचं तंत्र जगाला दिलेलं आहे. सत्याग्रह म्हणजे सत्य अधिक आग्रह, असा सत्याचा आग्रह पूर्वी या पद्धतीने कोणी धरला नव्हता. वैयक्तिक पातळीवर तो धरला जायचा आणि त्यामध्ये मग सॉक्रेटिस आहेत, येशू ख्रिस्त आहेत, गॅलिलिओ आहे, कोलंबस आहे. ही सगळी उदाहरणं आपल्याला सांगता येतील की मग सॉक्रेटिसांनी कसं सत्याचा आग्रह धरला होता आणि तो सुद्धा सत्याग्रहच होता. म्हणजे त्याला गुन्हा कबूल केला तर शिक्षा माफ होणार होती, पण त्याने गुन्हा कबूल केला का? नाही. तो म्हणाला की अज्ञान दूर करणं हा काही गुन्हा नाही आणि मग अज्ञान दूर करणं गुन्हा नाही म्हणून त्याने गुन्हा कबूल केला नाही आणि मग न्यायालयाने त्याला विषाचा प्याला दिला, तो त्याने घेतला. त्याची शिष्य रडू लागली, प्लेटो म्हणू लागला की पण त्यांनी त्याला सांगितलं की ही शिक्षा माझ्या देहाला आहे, मला नाही, कारण मी या पलीकडं आहे. एवढं आत्मबळ आणि एवढ्या धैर्याने तो सांगत होता की अज्ञान दूर करणं आणि कायद्याच्या पालनासाठी आपण आपलं बलिदान द्यायला तयार झालो पाहिजे, तरच कायद्याचं राज्य निर्माण होईल, अन्यथा कायद्याचं राज्य निर्माण होणार नाही. मी जर कायदा सोडून पळून गेलो तर म्हणजे मृत्यूला भिवून जर मी पळालो तर मी आजपर्यंत जे शिकवलंय त्याला काय अर्थ राहतो. अशा पद्धतीने सॉक्रेटिसांनी जे सांगितलं त्यामुळे तो आज संपूर्ण जगामध्ये जिवंत आहे. किंवा मग येशू ख्रिस्त जरी पाहिलं आपण तर ते सुद्धा एवढ्या वेदना होत असताना सुद्धा ईश्वराला प्रार्थना करत आहेत. त्यांना सुळावर चढून खिळे मारले जात होते, ते काय म्हणाले ईश्वराला की हे प्रभू यांना माफ कर, हे जे करत आहेत कृत्य ते अज्ञानामध्ये करत आहे, यांना माहीत नाही आपण काय करायला होते. म्हणजे अशा पद्धतीचं आत्मबळ जेव्हा निर्माण होते तेव्हा तो खऱ्या अर्थाने सत्याग्रही आहे. हा सुद्धा सत्याचाच आग्रह होता, पण वैयक्तिक पातळीवर होता. कोलंबस सुद्धा तशाच पद्धतीने म्हणजे त्याच्या बोटीवरचे सगळे खालचे थकले होते, ते म्हणत होते की तू आम्हाला परत दे नाहीतर आम्ही तुला मारू. पण त्यांनी आत्मबळाने सांगितलं ठीक आहे आपण अजून काही दिवस वाट पाहू, मला आपल्याला जर शोध लागला नाही भारताचा तर निश्चित तुम्ही मला संपवा, पण माझ्यावर विश्वास ठेवा, आपण लवकरच तिथं पोहोचू. आणि आपण पाहतो की कोलंबसाने मृत्यूला निर्भीडपणे आलिंगन देण्याची इच्छा दाखवली आणि अमेरिकन खंडाचा त्याने शोध लावला.
म्हणजे अशा पद्धतीची ब्रुनो आहे, रॉजर बेकन आहे, कोपर्निकस आहे, गॅलिलिओ आहे. गॅलिलिओ तर अग्निकाश दिला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे त्यांना मान्य नव्हतं. की बायबल सांगते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, बायबलपेक्षा तू शहाणा आहेस का? गॅलिलिओ म्हणाला की मी सुद्धा स्वतःला एकांतामध्ये तपासून पाहिलं की मी गॅलिलिओपेक्षा श्रेष्ठ आहे का हे बायबलपेक्षा. पण माझा आत्मा मला पुन्हा पुन्हा सांगत होता की माझ्या श्रेष्ठ असण्या कनिष्ठ असण्याचा संबंध नाही, पण मी जे काही निरीक्षण केलंय आकाशाचं अंतराळातलं, त्यातून हे निश्चित येते की पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, सूर्य स्थिर आहे, सूर्य फिरत नाही. आणि हे सत्य सांगण्यासाठी त्यांनी अग्निकाश सहन केलं, त्याला त्यांनी जिवंत जाळलं, त्याला वेदना होत होत्या, पण त्यांनी आपल्या विचारामध्ये बदल केला. तो म्हणाला की मी मेलो तरी ते सत्य काही बदलणार नाही, मला वेदना होतात म्हणून आक्रोश करतो आहे, मी माझ्या विचारामध्ये बदल केला नाही. असा तो विचारासाठी मृत्यू होता, सत्याचा आग्रह होता, पण तो कसा होता? वैयक्तिक पातळीवरचाच होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की सत्याग्रहाचा अर्थ काय आहे. तर दुसरा मुद्दा येतो. आता सत्याग्रहाचा अर्थ प्रस्तावनेमध्येच हे सगळं डायरेक्ट होत असते, आणि प्रस्तावनेमध्ये नुसता आपण नामाचा उल्लेख केला तरी लोकांना हे लक्षात येते. आता सत्याचा आग्रह, सत्य आणि अहिंसा ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. गांधींनी सांगितलं सत्याग्रही हा अहिंसकच असला पाहिजे, तो हिंसक असेल तर तो सत्याग्रही नाही, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या या अतूट संबंधातून नव्या सत्याग्रहाचा जन्म होतो. म्हणजे इंडियन ओपिनियनच्या वाचकांसाठी लढ्याला स्वतंत्र शब्द पुरविण्याची स्पर्धा गांधींनी ठेवली होती, आणि त्यातून मग सत आग्रह याची संधी करून सत्याग्रह हा शब्द पुढे आलेला आहे. आणि सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह, आणि हा सत्याचा आग्रह विश्वाच्या विरुद्ध लढा देऊन आहे. म्हणजे नुसताच एवढाच नाही, तर मी पूर्ण विश्व माझ्या विरोधामध्ये असेल तरी मी आत्मबळाच्या सामर्थ्याने उभं टाकणार आहे, हे आपल्याला यामध्ये अधोरेखित करायचं आहे. त्यानंतर बघ, त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे सत्याग्रहाचे तंत्र. आता सत्याग्रहाचे तंत्र काय आहेत तर आपण पाहिलेली आहेत. सत्याग्रहाचं पहिलं तंत्र आहे असहकार. हे 1931 आपल्याला आठवत असेल की म्हणजे सहनशीलतेची परिसीमा म्हणजे असहकार आहे. ही सहनशीलतेची परिसीमा ओलांडून जेव्हा लोक चोरीचोरामध्ये पोलीस स्टेशनला आग लावली, तेव्हा गांधींनी आंदोलन मागे घेतलं की असहकारचं आंदोलन म्हणजे 31ला झालेलं आहे, आणि ते आपण पाहिलेलं आहे. सविनय कायदेभंग म्हणजे शांततापूर्ण उठाव. आणि तिसरं तत्व आहे हिजरत. म्हणजे 1930-31च्या सुमारामध्ये सविनय कायदेभंगाचा जो चळवळ सुरू झालेली आहे, त्यामध्ये राज्यकर्ते जनतेच्या इच्छेकडे दुर्लक्ष जर करत असतील तर राज्यकारभार करणाऱ्यांचे कायदे आपण पाळू नयेत असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींनी कायदेभंगासाठी लोकांना सांगितलं की सविनय पद्धतीने कायदाभंग कसा केला पाहिजे, जो कायदा पटत नाही निर्भीडपणे. आणि म्हणून मग गांधींचा हा कायदेभंगाचा जो विचार आहे तो थॉमस ग्रीनच्या विचाराशी मिळता जुळता आहे की जे मला पटत नाही ते निर्भीडपणे मोडायचं, आणि बाकीचे कायदे त्यांचे पालन करायचे. आणि म्हणून मग जनतेला जेव्हा ते पकडत होते तुरुंगात टाकण्यासाठी, तेव्हा जनता त्यांना सहकार्य करत होती, आम्ही पळून जाणार नाही, आम्ही जेलपर्यंत येऊ. म्हणजे अशा पद्धतीने आंदोलन व्यापक झालं आणि जेल भरल्या गेली. याला आपण सविनय कायदेभंग म्हणतो. आता हिजरत जे आहे, हिजरत म्हणजे देशत्याग. तर यामध्ये एखादा विचार आपल्याला जर पटला नाही, जनतेवर सतत अत्याचार होत असतील तर त्याने काय केलं पाहिजे, हे मानभंग म्हणून अहिंसेच्या मार्गाने त्याचा प्रतिकार केला पाहिजे. आणि हा प्रतिकार करूनही जर प्रश्न मिटत नसेल तर त्यांनी तो प्रदेश सोडून जावा, त्याला त्यांनी हिजरत असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या रक्षणासाठी त्यांना हिंसात्मक मार्गाचा अवलंब करावा लागत असेल तर त्यांनी ते स्थान सोडून जावे. म्हणजे बारडोली, जुनागड, विठ्ठलगड येथे सत्याग्रहांनी हिजरत प्रयोगाची संमती दिली होती. यामध्ये सत्याग्रही किंवा अन्य व्यक्ती आपल्या पूर्वस्थानावर आत्मसन्मानाने राहू शकत नाहीत, म्हणून हिजरतचा प्रयोग त्यांनी केलेला होता, असा तो भाग आहे. त्याच्यानंतरचं चौथं तत्व आहे उपोषण. उपोषण हे सत्याग्रहाचं फार प्रभावी साधन आहे असं गांधींनी म्हटलेलं आहे. असहकार 1931ला गांधींनी भारतात आपल्या नेतृत्वाखाली असहकाराची दैदिप्यमान चळवळ उभी केली. त्याचा अर्थ अन्याय, भ्रष्ट शासनाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य नाकारणे असाच होतो. सहनशीलतेची परिसीमा म्हणजे असहकार होय. एकदा असहकाराची सभा घेतली म्हणजे परमोच्च त्यागासाठी सत्याग्रहीला कटिबद्ध व्हावे लागते. त्याच्यानंतरचं दुसरं तत्व आहे सविनय कायदेभंग. तर सविनय कायदेभंग
चा अर्थ शांततापूर्ण उठाव असा होतो. शस्त्रसज्ज उठावापेक्षा उपयुक्त उठाव अधिक प्रभावशाली असल्याने त्याचे गांधी म्हणतात. अशा प्रकारे सविनय कायदेभंग क्रूरकर्मा शासनालाही ताळ्यावर आणण्याचे काम करतो. राष्ट्रीय आंदोलनात 1930 साली गांधींनी याची सुरुवात केली आणि 1932 साली सविनय कायदेभंग ऐन भरात आला होता. 1942ला भारत छोडो आंदोलनात या चळवळीने परमोच्च बिंदू गाठला होता. हे आपण एवढं लिहायचं. आपण ही अगोदर चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे हिजरत, देशत्याग. हिजरत हा उर्दू शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या इच्छेने देशत्याग करणे असाच आहे. इस्लाम धर्माच्या प्रेषिताने मक्केहून मदिन्याला स्थलांतर केले होते, त्याला त्यांनी हिजरत असं संबोधलेलं आहे. अहिंसेच्या मार्गाने अपयश देशत्यागाचा म्हणजे हिजरतचा पर्याय सत्याग्रहापुढे शिल्लक उरतो. सविनय कायदेभंगाला शासन दाद देत नसेल तर हिजरतचा पर्याय गांधीजी देतात. त्यानंतरचं चौथं तत्व आहे उपोषण. वास्तविक पातळ उपोषण किंवा उपवास म्हणजे धार्मिक व वैकल्पिक कर्म होय, पण या उपोषणाची नाळ गांधींनी सामाजिक जीवनाशी बांधली. उपवास हे आत्मबळात वाढ करण्यासाठी टॉनिकचे कार्य करते. जे इतरांना कष्ट देऊन त्याचे हृदय परिवर्तन होत नसते, तर स्वकष्टाने इतराच्या हृदय परिवर्तनाचा अनोखा मार्ग गांधींनी यातून सांगितलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं पाचवं तत्व आहे हरताळ. तर हे हरताळ काय आहे तर आपले होणारे शोषण थांबविण्यासाठी गांधी हरताळाचा मार्ग सांगतात आणि हा हरताळ अहिंसात्मक असला पाहिजे याविषयी गांधींचा कटाक्ष होता. हरताळ म्हणजे कामगारांनी काम बंद करणे होय. अर्थात हरताळाचा हेतू उदात्त असला पाहिजे, तो स्वस्वार्थाने बरबटलेला नको. या हरताळमुळे कामगार आणि मालक यांच्या संबंधात बिघाड होऊ नये किंवा तिरस्काराची भावना निर्माण व्हायला नको यावर गांधींनी भर दिला. आणि म्हणून मग काम पूर्ण बंद करायचं नाही, 1 तासापुरता निषेध करायचा, काळी फीत बांधून काम करायचा किंवा 1 तासापुरता निषेध करायचा आणि पुन्हा कामावर जॉईन व्हायचा. म्हणजे अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पादन न थांबता जी मागणी सरकार आपल्या मालकांनी मान्य केली नाही तर त्या मागणी मान्य करून घेण्यासाठी अशा पद्धतीने हरताळ करता आला पाहिजे अशी भूमिका गांधींनी घेतलेली आहे. त्यानंतरचा उत्तरामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे तो मुद्दा म्हणजे सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठीच्या पात्रता. आता ह्या पात्रता काय आहेत तर पहिली पात्रता आहे सत्याग्रह करणाऱ्यांची परमेश्वरावर आढळ श्रद्धा असावी. ही श्रद्धा त्याला विरोधकांचा त्रास सहन करण्याची शक्ती देत असते असा गांधींचा विश्वास होता. त्यानंतर दुसरी पात्रता आहे सत्याग्रहाला संपत्ती व प्रसिद्धीची हाव नसावी. त्याच्यानंतरची तिसरी पात्रता आहे त्याचे आरोग्य उत्तम असावे, म्हणजे तो रोगी नसावा, बिमार नसावा. त्याच्यानंतरची चौथी पात्रता आहे तो भित्रा नसावा. त्याच्यानंतरची पाचवी पात्रता आहे तो ध्येयनिष्ठ असावा. त्याच्यानंतरची 6वी पात्रता आहे द्वेष, क्रोध व घृणा याच्या आहारी जाणारा नसावा. त्याच्यानंतरची 7वी पात्रता आहे सत्याग्रहाची स्वतःच्या स्वार्थासाठी सत्याग्रहाचा मार्ग त्याने धरू नये. सत्याग्रह करत असताना स्वस्वार्थ नसावा, तर तो समाजाचं हित लक्षात घेऊन सत्याग्रह केला जावा असं गांधींचं म्हणणं आहे. त्याच्यानंतरची 8वी पात्रता आहे विरोधकांबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम व आदर असला पाहिजे, जसा की नेल्सन मंडेलामध्ये आपण पाहिलेला आहे. नेल्सन मंडेलांनी त्यांना क्रूर शिक्षा करणाऱ्या जेलरला आपला शपथविधी होत असताना बोलून ज्या पद्धतीने सत्कार केला तो तरी त्याला किती वेदना देत होता. जे नुसतं जनावरासारखे फटके कोरडे ओढले जात होते, खड्ड्यात गळ्यात किंवा खड्ड्यात पुरून त्याच्यावर सगळे कर्मचारी लघवी करत होते. म्हणजे एवढं किळसवानं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी काय केलं, जे मनात तिरस्कार न येऊ देता त्याचा सुद्धा सत्कार केला. म्हणजे अशा पद्धतीने हृदय परिवर्तन करता येऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलं. तर मित्र हो, तर अशा पद्धतीने आपण सत्याग्रह ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला कसं उत्तर लिहावं याची गाईडलाईन यातून मिळेल आणि आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळतील. मग ती MPSC असो, UPSC असो, सेट असो, नेट असो किंवा आपली विद्यापीठाची परीक्षा असो. धन्यवाद. या चॅनलवर नव्याने आलात चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.